हंपा आवाज गारटल्यावानी वाटतोय. पाचगणीला पोचलाच वाटतोय. हो अप्पा. तन्वी गेली का शाळेत? नाही, 10 मिनिटात आम्ही शाळेत पोचतोय. आज दिसली असेल माझ्यावर. हो, म्हणत होती तुम्ही सोडवायला यायला पाहिजे होतं. अहो जमतंय का? अहो देवाची वर्षात नाही एकदा जत्रा असती. आमचा रोजचा सुरू. अप्पा तुम्ही कुठे आहेत आता? मी कारखान्यावर पोचतो. तू ताबडतोब तिकडे घे. अर्जंट मीटिंग बोलून. ए रवी आप्पा आले बघ. आले होय. आले होय. नमस्कार नमस्कार मंडळी, नमस्कार. बर का काय रे तुकाराम, धोंडीचा त्या बरा आहे ना? रवी काय बाबा आज बायकोला घेऊन आलायस? वय वय नमस्कार वहिनी. काय गड्या काम तरी काय काढलं? आहे की आपण बोलू की नंतर. आता तुम्ही जरा घाईत दिसताय. तसा नाही मिळाला मौका की हान चौका बोलतो. आप्पा तुम्ही ऊसाच्या वाहतुकीसाठी शेअर होल्डरना ट्रक देताय असं कळलं. मार्जिन मनी किती भरावं लागेल ते कळलं असतं तर बरं झालं पाहिजे. काय बोल. पण पैसे किती भरावं लागतील? अरे वहिनींच्या हातचं फर्स्ट क्लास झणझणीत जेवण गावल्याची कारण. कधी बी या, घर तुमचंच आहे की. अहो मी गमतीन म्हणलं. सुराज्य साखर कारखान्याचे मान्यवर संचालक आणि माझे झुंजार कार्यकर्ते
तुम्हासनी आज मी इथं एक आनंदाची बातमी देण्याकरता बोलिवले. ती आनंदाची बातमी म्हणजे बाणगंगा दूध संघाची निवडणूक लागली. मित्रांनो, एक ध्यानात घ्या, लक्षात ठेवा, हा दूध संघ आपल्या ताब्यात आला तर आपल्या कार्यकर्त्यांचा फायदा होईल, त्यांना न्याय मिळेल आणि त्यांना आर्थिक पाठबळ बिगावल. आप्पा तुम्ही पॅनल टाका. पण आप्पा, तुम्ही जर स्वतः निवडणुकीला उभे राहणार असाल आणि पॅनलचं नेतृत्व करणार असाल तरच मजा आहे बघा. आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांची प्रेमाची नागराची नंदी तुम्ही मान्यच करायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की तानाजीरावानं सर्वसामान्य शेतकरी आणि शेतमजुराची पार वाट लावली आणि या गर्तेतनं जर या संघाला बाहेर काढायचं असेल या भानगडीतनं सगळ्या, तर आप्पा तुम्हाला पुढे यावंच लागेल. आणि आम्ही सगळी कार्यकर्ती मंडळी आहे की तुमच्या पाठीशी. ह्या दूध संघाचं वाटोळ ह्या तानाजीरावनं केलंय तुम्हासनी सगळ्यांना माहिती आहे. मुळात हा तान्याच नासलेलं दूध आहे. त्याच्या ताब्यातनं हा संघ घ्यायचा म्हणजे घ्यायचा. गंगा दूध संघ म्हणजे गवळणीच्या डोईवरला हंडा वाटला का हिसकावून घ्यायला. तरी बरं 2 वेळा तोंड घशी पाडलाय तुम्ही त्याला. साखर कारखान्याचा पार चोथा केला, आता दूध संघ नासवाला निघाला. पॅनल टाकतोय म्हणे. टाकू द्या हो, त्यात काय पुन्हा आप्पाच धोतर फेडायचं. पण भाऊ, तुम्हाला तर निवडणुकीला उभं राहता येणार नाही, टर्म तर संपली. पण आता चेअरमन कोण? चेअरमन कोण विचारता येड? आमचा डावांग. म्हणजे वहिनी साहेब. बर का भाऊ, गेल्या वर्षी मारुती आप्पानं बऱ्याच दूध डेअऱ्या रजिस्टर करून घेतल्या. म्हणजे एका दृष्टीनं स्वतःचं मतदान वाढवलंय बरं का त्यानं. ते बघू, तुम्ही समदे कामाला लागा, सावध राहावा, कोणावरती बी विश्वास ठेवू नका. बघतो काय करायचं ते. सशाला खळगा जामीन असतो हे लक्षात ठेवा. आणि हो, त्या दादा शिंदेवरती जरा बारीक लक्ष ठेवा. जयसिंग, बाळवाला निमंत्रण धाडा. हो दादा, जरा शेताकडे ध्यान द्यावा. गव्हाळच चालला. जगू मला पाणी देतो, तुम्ही नुसतं पाईप टाकून द्या की, माझं मी बघतो. अरे काय म्हणतात ते? अरे त्यांनी काय काय म्हणून बघायचं रे? हा, यो रमेश सारखा पुस्तकात तोंड घालून बसलेला, आणि तुला राजकारणात सवड मिळाना. ए लय आप्पा नको करू, मला माहित आहे काय गुन्हाचं आहे ते. लय बारा बोडायचे. कपाळ फोडून घेतलं, मरता मरता वाचला. काय मिळाल तुला? आबा, आप्पा माझं नेतं आहेत, त्यांच्याविषयी काय बाय बोललेलं मी नाही ऐकून घेणार. आप्पांची दृष्टी, त्यांचा सामाजिक दृष्टिकोन. लावा दिवा लावा. आई, निघतो मी. लवकर ये रे, राज्याला अंदाज करू नको. फार सोमा स्वतःला लक्ष ठेवा, बघायला त्रास नको. सगळं काही हे करून घ्या, मी यांना सांगितलेलं आहे. ही पोस्टर बघून घ्या. अरे हिचा फोटो एवढा मोठा कशाला केला रे? एवढूसा ठेवायचा. वय वय कर. आणि हे
लाल शाई मध्ये ठळक अक्षरात लिहा. बरोबर बाकी समजा फर्स्ट क्लास. हा करतो. प्रचारी तयारी जोरात केली पाहिजे. हा नाही तसं या इलेक्शनचं आपल्याला काही टेन्शनच नाहीये. बरोबर आहे. आता हे दूध डेऱ्या हा. आणि माल पुरवठा करणाऱ्या संस्था असं मिळून 190 मतदान. हा. आपल्याला किती पाहिजे? 100. हा. 135 माझ्या खिशात. आणि समजा त्यातनं या मारत्यानं हा. 10-12 आपल्या शिटा जरी पळवल्या हा. असं गृहीत धरा तरी बी आपल्याला काळजी नाही. बरोबर आहे. कारण सर्व सोसायट्यांचे संचालक आपण निवडलेले. बरोबर. सोसायटीची बॉडी पण आपल्याच माणसांची. हे पण बरोबर. पण ते विरोधक हा. तो लय बाराच आहे. बरोबर आहे भाऊ. हा. आपण जर ढिले पडलो हा. तर त्यो बाजी मारणार. बरोबर आहे भाऊ. काय बरोबर आहे? नाही नाही माझं चुकलं. हा. तवा कुठलीही चूक होऊ देऊ नका. अजिबात नाही. कामाला लागा. व्यवस्थित. आणि चूक झाली तर एकेकाचा चिपाड करून टाकीन. चल रे. हा बोला बोला देशमुख साहेब, काय आनंदाची बातमी? एक बॅड न्यूज. मारुतरावांनी माल पुरवठा करणाऱ्या सगळ्या सोसायट्यांवर मतदानासाठी स्टे आणलाय. मला वाटलंच यो खंडीभर वर्णात मुतणार. काही करा, स्टे उठवा, हवं तेवढे पैसे घ्या, तुमच्या नावावरती ट्रान्सफर करतो, काळजी करू नका. ठीक आहे ठीक आहे. मायला या मारत्याचं चिपाड करतो आता. चल रे. शेतकरी पॅनलचा दादा असे फुटलाय. फुटला? 100% फुटला. मी माझ्या डोळ्यानं बघितलंय. त्याचा पाठलाग करत होतो मी, पण तो पण दूध संघात घुसले होते ते. आता काय? मायला या ताण्यानं आपल्या मतदारांना फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. दादा तू होतास, डोळ्यात तेल घालून होतास म्हणून हे समजलं. आता आपल्याला सावध राहायला पाहिजे. एक लक्षात ठेवा, यादी आहे का यादी? एक मिनिट. हा. ही आता तयार आहे. याला म्हणतात तयारी. म्हणजे कसं असते बघा, तो ट्रान्सफरचा रावडे साहेब आहे ना, होय. त्याला गाड्या तयार ठेवायला सांगा. दादा, अरे दादा बघ कशासाठी एवढे लगबगीने गेलाय तू. बघ. एक होते दादा काय रे माझे कुठे कपडे निघाला? भरले की, कपडे भरले की माझे. अरे पण आता मी सांगतो ना, मला बोलायला येळ नाही. हा. आणि हे बघ, महिनाभर मी नाही. आयाबांकडे जरा लक्ष दे. काय? आणि रमेशला बी सांग. चल 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 चल. अरे पण दादा, अरे दादा, अरे कुठे निघालास? काय बोलशील का नाही? आता कुणी मला काय बी विचारू नका. आबा मी निघालोय. आप्पांनी माझ्यावर लई मोठी कामगिरी सोपवली. अरे पण- 1 महिनाभर मी येणार नाही. काय कामगिरी मला काय ठाव नाही. अरे 2 घास खाऊन तर जाशील का नाही? नका नका, मी आप्पांच्या बरोबर मगाशी खाल्लंय. गोदे आई, मी निघतो. आबा काळजी घ्या. काय लेका, घटकेची नाही फुरसत आणि कवडीची नाही मिळकत. आता काय करायचं बाई? हा पोरगा गेला कामातून. अरे आप्पांनी तुला ताबडतोब बोलावलं लगेच. चल, लई महत्वाचं काम आहे बघ. आपण मारा जाऊन येऊन द्या की. अरे चल ना, पडदेशी जाऊन येऊ की. काय वर आहे अरे कसलं काय? चल चल चल. काय अरे चल म्हणतो मी. बरं?
ये पटकन पकड यार. चल उठ. ए, उठ. उठ. या उठून याला. या असं या बाकी गाडी यायचं चला बाकी जाऊ दे गाडी या कोण कोण हाय रे? बना काकू मी दादा आहे काय रे? बना काकू कचरा आहे का नाही. अरे त्या मुर्द्याला घराचा उमरा घावायला रातचा 1 वाजतोय. तुला ठाव नाही का? हा बना काकू यशोदा वहिनी आहेत का हाय की. अहो एवढा तर डोळा लागत होता माझा आणि तुम्ही आलासा. काय म्हणताय भाऊजी? काय नाही आप्पानी सांगावं धाडलाय चला तुम्ही लवकर लगेच आणि बघा 8 दिवस पुरती एवढी बरोबर कापड घ्या तुम्ही आव हा. कळू तरी द्या. त्यात हे बी नाहीत घरला. कचरू अहो तुम्ही चला हो कचरू तिथंच आहे आप्पांपाशी तुम्ही चला मला बाई भ्या वाटतं या. अहो, त्यात भेण्यासारखं काय नाही इलेक्शन संदर्भात काम आहे हा हा आणि सगळ्या महिला मतदार तिथं आल्यात तुम्ही चला बरं चला आटपा लवकर चला आले, आवरा आले, पटदिशी चला यशोदा वहिनी उरका लवकर आवा, आवरा आले, आले, चला आले. चला आवरा अगं चालली, चला. चला चला पट. अगं आहे गाडी कोणाची आली होती आणि माणसं कोण होती? माझं वजन बघितलं का? रातच्या 1 वाजता सुद्धा माणसं माझ्याकडे गाड्या घेऊन येतात. अरे काय रे मुर्द्या? ती माणसं काही तुझ्याकडे आली नव्हती. मग तुझ्या त्या बायकोकडे आली होती. अरे तुझ्या त्या आप्पानी बोलवली तिला कारखान्यावर घेऊन गेलेत. माझ्या बायकोला कारखान्यावर नेली. अरे तू आणि काय बघत बसलायस? या आप्पाला घोडाच राहतो. जा आता गपगुमान आणि काय खरं खोटं आहे ते बघून ये. घोडाच राहतो या आप्पा. अरे अरे जा की मुर्द्या. हा? तू मी इथं थांबलायस जातेस का रे? जा, चल. चल, जा. दौलत नाना मी शिटा गोळा करायला सुरुवात केली आहे तुमच्या कारखान्यावर ठेवायचं म्हणतोय हा हा पोल्ट्रीवर अहो त्या काय कोंबड्या आहेत का हा आता आपल्याला निवडून दिल्यानंतर सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबड्याच म्हणायचं की हा बर बर येऊ का ए आप्पा काय समजतं नाही स्वतःला हा? माझी यश कुठे? ए कचऱ्या ए करमळे अरे तुझी येशी गेली पुण्याला. अरे ही काय लोकशाही आहे? संडासाला गेलेला माणूस उचलत्यात म्हणजे काय? अहो बायका माणसाच बी झोपून नाही दिलं यांनी. मारी ही निवडणूक डोसक्याला ताप देणार. हा? अरे आपण बी त्याचा बाप आहोत की. हो पाटील मॅनेजर बोला भाऊ 2-3 लाखाची व्यवस्था करा. लगेच करतो. घंट्या गाड्या बोलव शीट गोळा करायला सुरुवात कर. या हॅलो वकील साहेबाचा फोन मुंबईहून. हॅलो हा बोला देशमुख साहेब. तानाजीराव त्या माल पुरवठा करणाऱ्या सोसायट्यांवरती जो कोर्टाने स्टे दिला होता तो उठवलाय. आता आपण त्यांच्या सोसायट्यांवरती स्टे आणूयात काय?
वा 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 लय भारी. थँक्यू थँक्यू. ते जरा बर हा. हो पाटील, बोला भाऊ. आत्ताच्या आत्ता 25,000 वकील साहेबांच्या खात्यावर ट्रान्सफर करा. हा वय लगेच करतो. जय बाणगंगा. जय बाणगंगा. या 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 बाबा बसा. काय राव हा? शिकारीला जावं न कामाचं बोला. हा कामाचं. बाबा 10 ठिकाणी फोन केले, सीट ठेवायला जागा मिळेल ना हो. डोसक पार कामातून गेले बघा. म्हणजे आम्ही झंडूबामचं काम करायचं. हा शिटा किती आहे ती? समजा मिळून 90. तुमच्या दुधाचा आणि मारुतरावाच्या साखरेचा स्पेशल चहा करायला टाका. 2 लक्झरी गाड्या सीटा असलेल्या 20 दिवसासाठी बुक करा. याला म्हणतात डॉस्कॅलिटी. जय बाणगंगा. पैशाची जुळवाजुळव झाली का? नाही म्हणजे हातात नाही अजून काही, पण या वर्षाच्या मारवाड्याचं कमिशन यायचं बाकी आहे. ते 4-5 लाख रुपये. फंडातून कमिशन पोटी मिळणारी रक्कम ती 2-3 लाख रुपये. आमचा रूटवरचा हिस्सा, गाड्यांचं मेंटेनन्स, त्याचा समजा खर्च आणि चिरीमिरी धरून काहीतरी 30-35 लाख रुपये येत्यात. ही आणखी काय दर्या मी खसखस. नाही तानाजीराव, पैसे देऊन सीट फोडाव्या लागतील. 70-80 लाख रुपये खर्च येईल. काढा काढा. शिलिंग मध्ये, बाथरूम मध्ये लपवलेले पैसे काढा. काय बाळबा अंजन घालता होय घोबडाच्या डोळ्यात. येतो काय? चला बस झालं. जेवण करून घ्या. नाही नाही जास्त. अरे पोटात गेलं पाहिजे, झोप लागली पाहिजे, असं करू नका. चला. अरे शहाणी माणसं तुम्ही. याप्पा. मी इकडं आलोय, कोणाला कळू देऊ नका. बरं दादाला पाठवून दिकुले. आता लगेच सांगतो आप्पा. कळालं. कावा ठाव दे पाया बिया ते ठेव त्याच्या मारी मी खाली तरी ठेव. अरे काय रे दादा, म्हणजे तुझी एकूण तारेवरची कसरत चालली आहे. काय विचारू नका. एकाची एक तर दुसऱ्याची दुसरी. एक तारा आहे होय, त्यात फुकटची. त्याच्यामुळे कंच्या बी थराला जातात. पुढारी पण बघितलं का, म्हणजे सण बी होत नाही आणि सांगता बी येत नाही. त्यात ते गुणेवाडीचं पाटील कालपासून लईच त्रास देतात. काय म्हणताय काय? बाई पाहिजे म्हणतात, सोय करा नाही तर घराला जाऊ द्या म्हणतात. अवघड आहे. समजा अवघड आहे त्याच्या मारी मी बघितलं. 4 दिवस येण्यास कळ काढता येईना. न ग घरी पाठवू नकोस बरं का, परत हाताला लागायची नाहीत. चालेल. आप्पा येताना दारू आणली. हा आता काल तुला क्रेट पाठवून दिला होता सपला. लई पेत्यात. तरण्यापेक्षा म्हातारीच लई पेत्यात. आणि वरने ह्यांना 2-2 टाइम मटणं पाहिजेत. ह्याला जुन्या हाडाची म्हणायची. खावा म्हणा, प्या फुकटचं, पण मत आमासनी द्या. अरा समजा अंदाज चुकला बघा. झक मारलं आणि त्या दूधसंघाच्या भानगडीत पडलो. हे घे बाबा पैसे ठेव, निघतो आम्ही. आप्पा समोरच्या धाब्याचं बिल बिलही थकले. हाय का ती बी 2 वेळा मागत होता.
आता 2 वेळाला जेवते ती म्हणल्यानंतर तो 2 वेळाला नाही मागणार. ठेवा ये, पुढच्या वेळी येईल तेव्हा बाकीचे दिन चालते ना वा. चल येतो. हा गुणे पाटील कोणाला काय बोलला नाही ना? छ्या कोणाला बी नाही. चला बेस्ट घ्या, बसून घ्या. चल चल. हा काय बाळासाहेब? काय या खाली या. खाली या खाली या. काय झालं? कुठं निघाला? गुन्हे पाटील चाललेत तिकडच. त्यांची तब्येत जरा खराब आहे, जरा दवाखान्यात नेऊन आणतो त्यांना. मग आमची बी बिघडली आहे की तब्येत. दादा आम्हाला बी बाय पाहिजे. अरे पण एवढं पैसे नाहीत माझ्याकडं. रातच्याला आप्पाने तुझ्या हातावर काय चिचुक ठेवले होते का? हा मग आम्हाला सांगतोय पैका नाही म्हणून. ए दादा, तू बी चोराच्या घरात साव बनून राहू नको. पण बाळासाहेब काय झालं? एवढं काट्यावर की पार कपडे मारली फाट्यावर. हे डायरेक्ट अंडरपॅन्ट वरच. जसा उचलला तसा न्यायचा बाबा. बसा. चला 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 बसा गुणे पाटील. चला दादासाहेब लवकर लवकर चला. आणा की स्टार्टर. टाका घेर. दिल पे तेरे रहेगा न काबू, तुझको पागल बना दे ये जादू. दिल पे तेरे रहेगा न काबू, तुझको पागल बना दे ये जादू. आ जाओ रंगीले, तुझको दिल्ली दिखा दूं. आ जाओ रंगीले, तुझको दिल्ली दिखा दूं. आ जाओ रंगीले, तुझको दिल्ली दिखा दूं. जुल्मी निगाहें मेरी ऐसा तीर चलाए. हाय 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 जुल्मी निगाहें मेरी ऐसा तीर चलाए. कातिल लगाए मेरी ऐसा शोला जलाए. आज़मा ले मुझे मेरी जान. आ जाओ रंगीले, तुझको दिल्ली दिखा दूं. आ जाओ रंगीले, तुझको दिल्ली दिखा दूं. आ जाओ रंगीले, तुझको दिल्ली दिखा दूं. दिल पे तेरे रहेगा न काबू, तुझको पागल बना दे ये जादू. आ जाओ रंगीले, तुझको दिल्ली दिखा दूं. आ जाओ रंगीले, तुझको दिल्ली दिखा दूं. आ जाओ रंगीले, तुझको दिल्ली दिखा दूं. काय दादा, काय चाललंय तिथं फाजीलपणा? रोज रोज पुण्याला जायला चालल्यात सगळी. आप्पा ऐका तर, तो हायबोती राटे म्हणतोय की मी पुण्याला जाणार नाही, मला बायकोच पाहिजे. आप्पा त्याला रातच्याला घरी पाठवू का? सकाळच्याला लवकर परत घेऊन येतो. नको नको नको, गावाकडे पाठवू नको. बोंबा बोंब करत. आता काय करायचं? काय करायचं? मी सांगतो की काय करायचं ते. एक काम करा, त्याला जो ट्रॅक्टर पाहिजे ना, अरे खुळ्या, त्याला कंचा बी ट्रॅक्टर चालला असता तर तिथं गेला नसता का त्यो? मग त्याला पाहिजे तो ट्रॅक्टर रातच्याला पोचता करा, आणि एकदा त्याचं काम झालं की सकाळच्या रानात द्या सोडून. मग चालेल. आणि हे बघ, दुसरा फोन आलाय मला. ठेवू का?
हॅलो, हा वकील साहेब बोला. अप्पासाहेब, आपण माल पुरवठा करणाऱ्या सोसायट्यांच्या मतदानाचा हक्क बुडवणारच. अहो, ते का आपल्याला नवीन आहे का? फक्त कोर्टाला मॅनेज करायला लागेल. आपण तरी एकदम मॅनेजमेंट गुरु. काय मंडळी? हा फक्त या वेळेला आपला निकाल शेवटी हातात पडला पाहिजे. मग काय हो, आपणच हिंद केसरी. काय जेवण खर्च रोज 80 लोक 150 रुपयाप्रमाणे, एकूण 12,000. बिडी काढी 500 रुपये. टोटल 18,000. बाकी आयुष्यभर आई आबांनी कष्ट उपासले, पण फुटकी दमडी बघितली नाही. आणि या घाणेरड्या माणसांवर रोज 1000 रुपये खर्च. काय चाललंय हे? पुढाऱ्यांची पोरं पाचगणीला शिकायला, पाण्यासारखा वाहणारा पैसा. कसे मोठे होतात हे? आप्पा कसे मोठे झाले? कारखान्याच्या जीवावर. तानाजीराव मोठे झाले दूध संघावर. ही सगळी पुढारी मंडळी एकसारखा पैसा आणि सत्ता यांचा उपयोग अजून मोठी सत्ता आणि अजून मोठा पैसा मिळवण्यासाठी करतात. पण आपल्यासारख्याचं फक्त मरण. आपल्याला मोठं व्हायचं असेल तर आपण हे या लुटारूंच्या टोळीत सामील व्हायलाच हवं. ऐका, चांगलं आलेलं गव्हाचं पीक रोगा पाहिजे आहे, औषध देता का जरा? तू आता औषध देणार, पुढल्या वर्षी तोंड धावणार नाहीत ना. देतो दादा दादा मी जा म्हणतोय नाही दादाचं तर कळलं आहेत ना. रे. अरे ऐक रे. नाहीत ना, माझ्या दुकानची पाय धरलं. दान पाडे नियते इच्छा जशी ईश्वरे हो, इच्छा जशी ईश्वरे. इच्छा असो की नसो, खेळाया लागते. पडती फासे असती जैसे पूर्वजन्मी संचिते. आपण सारे तवड्या इथल्या याची होले करे. दान पाडे नियते इच्छा जशी ईश्वरे हो, इच्छा जशी ईश्वरे. इकडे. अरे काय रात सरली 5 वाजले, उजडायला आलं. माझी तारांबळ करशील? हा, सरली नाही का रात्र तुझी अजून? वहिनी, हो वहिनी. काय आबाळ झालं नाही ना? सगळं व्यवस्थित? बरं चला, आता उजडायला आलंय. राहू दे ना, तिची तयारी राहायची तर राहू दे की तिला इथं. राहू दे.
आप्पा जोड्यानं मारत्याल मला. हा गेली असती दुपारची बिर्याणी खाऊन. वहिनी इथं आल्याचं कोणाला काय बोलू नका. आणि आता चला लग बघीन. त्याची तू काळजी करू नका. तिला मी सगळं व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. रातभर तेच चाललं होतं आमचं. रातभर तुम्ही चला वहिनी चला. लय माझी गुणाची पोर पिंके. कसा झाला प्रवास? छान झाला चेअरमन बाईला त्रास तर दिला नाही ना तू? काय हो पप्पा. असं असं. लय भारी. काय मग गणपत, कसं काय चाललंय? भाऊ तुमच्यामुळे एवढा लांबचा प्रवास बघायला मिळतोय. हा. नाही तर आमच्या नशिबात कुठलं दर्शन. अनमेव कसं काय? होय होय लय झाक वाटतंय बघा. असं बायका पोरांची लय आठवण येते. श्यामारी बायका पोरांची आठवण येते या वयामध्ये. अरे तात्या या वयामध्ये देवाचं दर्शन करायचं, पुण्य पदरात पाडून घ्यायचं. काय चेअरमन बाई. बया काय व मला तर काय बघून काय नको असं झालं बघा. अरे बोल ना जयसिंग. काय तुळशा गायब आहे? मायला आपाच्या गोटात तर नाही गेला. मी उद्या सकाळी येतोय. तुळशीराम, तुला 2 पर्याय देतो. एक म्हणजे असा, तुझ्या घरातल्या प्रत्येक मताला 1.5 लाख रुपये, म्हणजे चौघांची मिळून झाले 6 लाख रुपये. आणि दुसरा पर्याय? दुसरा पर्याय म्हणजे असा, चौघांनी बी मतदान केंद्रावर फिरकायचं नाही, प्रत्येकाला 1-1 लाख रुपये म्हणजे 4 लाख रुपये. पण एक लक्षात ठेवायचं, मतदान करणार असाल तर लागोपाठ करायचं. आमचे कार्यकर्ते असतात, त्यांना नंबर सांगायचा. मतमोजणीच्या वेळेला आम्ही खात्री करू आणि मग तुझं फुल पेमेंट करून टाकू. मध्येच काही गंमत जम्मत केलीस ना तर कारखान्याचा बॉयलर दाखवू, हाडूक बी गावायचं नाही. ठीक. आणखी एक, आमच्याबरोबर यायचं आणि मतदारांना सांगायचो तानाजी कसा आहे ते, म्हणजे तुपात गाळा कसा मारतो, बर्फात कमिशन कसं काढतो, गैरकारभार त्याचे सगळे सांगायचे. सांगेन. सांगशील ना? बर, उद्या घरी हा पेमेंट पोचल. पण तू गावात राहू नकोस. गाव सोडून जा, सापडू नकोस कोणाला. कसं? मायला त्याच्या तर त्याला काय जमिनीने खाल्ला का भाडाने गिळला वैर? भाऊ समधीकड होडी केला त्याला. तानाजीराव, लोक लई बिथरत्याल त्या तुळशीला मोकळा सोडला तर. काही करून तो आपल्या बरोबरच हे लोकांना दिसलंच पाहिजे. वरमाई शिंदाळ तर वराड काय संत जनाबाई का असा लोक विचार करतील. नाही हे पोल्ट्री फार्म मध्ये जाऊन पाहिलं का? गेला असेल तिकडं अंडी घालायला. तिकडे बी बघितला, मग पण तिकडे वेगळीच गंमत आहे. कसली? पोल्ट्रीवर त्या हैबती रियाटाच्या बायकोची रोज नियाण होती. रात्री 9ला नेलं जातं, पहाटे 5ला गावात टच. शाबास. लय चांगली बातमी आणलीच गाड्या. तानाजीराव, आता पोल्ट्री मध्येच आमलेट करूयात. कसं? लाजायचं काय त्यात? हैबतरावाने बोलवलं, तुम्ही जाताय, त्यात काय? नाही तसं नाही. म्हणजे एकदाच गेलते, त्यांची औषधं घेऊन गेलते, पर एकदाच गेलते. आता रोज जा. हा? ही चिठ्ठी ही हैबतरावाला द्यायची.
अहो, काय आता या वयात मी हेच नाही चिठ्ठी द्यायची वय नाही बाय काहीतरीच. ही चिठ्ठी म्हणजे काय प्रेमपत्र नाही. या चिठ्ठीत एका मतदाराचं नाव आहे. ही चिठ्ठी हायबतरावाला दिली की तो मतदार हायबतराव फोडणार. तो फुटला की त्या मतदाराला 1,00,000 रुपये आणि तुम्हाला 25,000 रुपये मिळणार कमिशन म्हणून. असं वय एका शिटा माग आणि पैठणी बी हा एका शिटा माग. अगं बाया तुम्ही नुसतं असं बोट दाखवायचं की पैठणी आम्ही तुम्हाला द्यायची. खरंच छक्का मार नाना, लय भारी संधी आहे. परले का तो अरे येड्या, त्यो तानाजी एका मताला 1,00,000 रुपये देतोय. आप्पा काय देणार रे? त्या आप्पाला कळालं तर लेका फार चटणी करून टाकेल माझी, माहिती आहे का? अरे येड्या गाबड्या, आपल्याला दोंडी देत नाही इंडायचं गावामध्ये. सगळा गपचीप मामला आहे. इट्टल 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 इट्टल. खरं लका पैसे कसं मिळायचं रे? लगेच तुम्ही वय म्हणा नाना, 1,00,000 रुपये घरच्याला पोच झाले म्हणून समजा. आता इटोबाच्या बी मनात तसंच दिसतंय या खरं. किसन दाजीला काल रात्रीच पैसे पोच झालेत नाना. आरतीच्या मारिल्या का म्हणजे आत्ता सांगतो याच वे हे होऊन जाऊ दे की बघ. हे बघ तुळच्या 4 दिवसावर इलेक्शन आली आहे. तेव्हा आजच नाही म्हणजे 2 दिवस आधी पोल्ट्रीवर पोचशील. हो पण आप्पा हे बघ बिंदास राहायचं. तुझ्या केसाला बी कोणी धक्का लावणार नाही. चाललं का? होय. मला खात्री होतीच त्या हरामखोराला ते पोल्ट्रीवरती आणणार. जयसिंग त्या तुळश्या रांडेच्याला असा तुडीव 2 दिवस उठला नाही पाहिजे तो. होय होऊन जाईल. तानाजीराव गाड्या आल्या. हा हे घ्या वेफर्स आहे, चिवडा आहे, घ्या मस्त. कस काय आपला प्रवास व्यवस्थित झाला ना? वा मस्त. बर उद्या मतदान आहे बरं का, शिक्का मारायचा आपल्याला. हा अरे तिकडं केली का सोय? हा 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 त्यांना द्या ना. हा ठीक आहे. हा हा पाटील मी आहे इथं, तुम्ही तिकडलं बघा. हा जयसिंग तू बघतोयस काय? खाकी जयसिंग लिमिट म्हणजे लिमिट बरं का. होय होय. नाही ओव्हरलोड झाले तर उद्या उलटे शिक्के मारतील काय. आणि उद्या यांच्यापैकी कोणी दारू मागितली 1 थेंब सुधी द्यायचा नाही. नाही कळलं? हो. जा काम करा आपलं. हा चालू घे घे घे. हा आलो आलो. हा चल. हा उद्या अर्जंट मीटिंग बोलवा. हो हो नंतर फोन करतो. या या बाळबा बसा. काय एवढं अर्जंट बोलवलं? बाळबा हा ही कुस्ती आपण जिंकली. काय सांग? हा दूध संघाच्या मतदानाच्या केसवर आणलेला स्टे हा जज साहेबांनी अजून उठवलेलाच नाही.
याचा अर्थ माल पुरवठा करणाऱ्या सगळ्या सोसायट्या याच्यात मतदान करू शकतात. येस हा निघालो हा पोचतो भाऊ यंदा निवडून यायचं बरं का अरे येऊन येणार कोण? बाहेर पॅनलचा. येऊन येणार कोण? बाहेर पॅनलचा. येऊन येणार कोण? वहिनी साहेबांचा. साहेब, माल पुरवठा करणाऱ्या संस्थेची पत्रिका घ्या. नाव जय आंबे. सॉरी तुम्हाला मतदान करता येणार नाही. का? तुमच्यावर स्टे आलाय. काहीतरी बरोबर ना का? हो साहेब सांगा यांना काय ऑर्डर आहे ती. काय सांगाय, हे घ्या, नवीन आहे, वरडायचं नाही बरं का. का बंदी आहे काय कोणाची? हो साहेब काय चाललंय अहो ही काय मंडई आहे का हा कोणी माणसं काढाय ना. हळू, आपण कुठं उभा आहे, बाहेर जाऊया समजून. थोडक्याकरता घोटाळा व्हायचा. साहेब ही स्टे ऑर्डर बनावट आहे. काल रातच्याला मला वकील साहेबांचा फोन आलता. सकाळी 6 वाजता साहेबांना आतरणात उठून ऑर्डर घेतली आहे. वाचा, इंग्रजी कळतं ना. वा वा वा, तू मोठा साहेबाच्या पोटचा लागून गेला रे टारबाळ्या. प्लीज तुम्ही जरा शांत राहाल का? कृपा करा माझ्यावर. हे बघा स्टे ऑर्डर आजच्या तारखेची आहे. तुमच्या 7 आणि आप्पांच्या 3 सोसायट्यांना मतदान करण्याचा अधिकार आहे. बाकीच्या बाद आहेत. चिरलं काय तर चला. साहेब अहो ही काय निवडणूक आहे का काळू बाळूचा तमाशा. तानाजीराव, गण झाला, आता गवळीचं मडकं फोडाय आलोय. ए, बस बस खाली बस. समजून देऊ पण मतदान करा. काय साहेब काय चाललंय. साहेब निवडणूक बंद झाली तरी बी चालेल, पण हे ओपन मतदान आम्ही नाही होऊ देणार. हा तुमचं बरोबर आहे भाऊ. अप्पा, कायद्याप्रमाणे ओपन मतदान करता येणार नाही. सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो इकडे लक्ष द्या. आता हाती आलेल्या मतमोजणीचा तपशील असा आहे
का पहिली फेरी सौ विजयाबाई तानाजीराव रणविरे यांच्या रयत पॅनलला मागं टाकून मारुतराव आप्पा यांच्या शेतकरी पॅनलनं आघाडी घेतलेली आहे. दुसऱ्या फेरीचा निकाल हाती आलेला असून दोन्ही पॅनल मध्ये अटीतटीचा सामना सुरू आहे. सौ विजयाबाई रणविरे यांच्या रयत पॅनलला आणि आप्पांच्या शेतकरी पॅनलला समान मतं पडलेली आहेत. तिसऱ्या फेरीचा निकाल सौ विजयाबाई रणविरे यांच्या रयत पॅनलनं विजय संपादन केलेला आहे. त्यांचे सगळे उमेदवार 5 मतांनी निवडून आलेले आहेत आणि रयत पॅनलला विजयी घोषित करण्यात येते. अभिनंदन. आप्पा हा सत्याचा पाहिजे. 5 मतांनी लई झाले. कौरवांना 4 मुंड्या चित करायला 5 मतं लई झाली. पाणी कमी पडत नाही ना आबा आता? नाही नाही नाही, लाईट झट मारते मधून मधून. आता गौबा कसा पडलाय काळा ढोल पाण्यामुळे आता. आबा यंदा आपण ऊस लावायचं बरं का? तर अरे ऊस लावायचा, कारखान्याचा शेअर बी घ्यायचा, कारखान्याच्या वार्षिक सभेत लाडू चिवडा हरायचा. एवढं पैसा रे. पैशाची करू काहीतरी ये दादा, बरी आठवण झाली बघ. आपल्या गोद्यासाठी त्या जयसीच्या मालकानं एक जागा आणली आहे. बागायतदाराचं पोरगा आहे म्हणून. बागायतदारांचं काही खरं नसतंय. पाहिजे तर त्याच्यासाठी एखादा मास्तर पिस्तर बघू. अरे तुझ्या म्हणण्यासारखं कर तू, पण नुसतं बघून यायला काय हरकत आहे? हा, तानाजीरावचं पोरीचं लगीन ठरलंय. हो, महसूल मंत्र्याचा पुतण्या गाठला म्हणा. आज आमचं घर धन्य झालं. जय बाणगंगा. आमची पिंकी लय हुशार, लय गुणाची आहे बर का. नक्षत्रवाणी छान. हा, आता शिकल्यामुळे थोडं कमी जास्त होईल, पण सांभाळून घ्या. हा, आमची पिंकी म्हणजे हिरा हिरा. आम्हालाही तुमची मुलगी पसंत आहे. पुढच्या आठवड्यात बंगल्यावर भेटू. होय होय, बोलणी पक्की करू. हा? जरूर. आनंद वाटला. आभारी आहे. येतो. नमस्कार. बाळबा, पाहिलं आपली मधुरा मंत्र्याच्या घरात गेली. आजपर्यंत निस्वार्थपणे जी जनसेवा केली त्याच हे फळ. अप्पासाहेब येऊ का? मी येऊ का तिथं? या की एमडी साहेब, विचारायचं काय त्यात? या. काय आणलंय? काय नाही, आपला कारखान्याचा वार्षिक अहवाल छापून आलाय. तो जरा डोळ्या खालून घातला असता तर बरं झालं असतं.
घातला घ्या. अहो आता तुम्ही वाचलाय ना हो, मग आम्ही काय वाचायचा? तुम्हाला पैसे कशा पाहिजे देतो आम्ही? एक काम करा, सगळे सभासद आहेत, द्या पाठवून. बरं, आज 7 तारीख आहे. हम्म. येत्या 26 तारखेला कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा घ्यायची का? घ्या घ्या, निघा आता. साहेब हे आमच्या कंपनीने बनवलेले कॅन्स आहेत, 3 डिझाईन्स आहेत त्याची. चला टेस्टिंग करूया. या. जय पांडुरंगा. बसा बसा बसा. तारकुंडे. तारकर. हा तेच तेच. ही आमची कॅन टेस्टिंगची पद्धत आहे. हा आणि कधी कधी आम्हाला माणसं बी अशी टेस्ट करावी लागतात. आवर तारकुंडे. तारकर. कळलं. आम्हाला 300-400 कॅन लागतील बघा, पण एका अटीवर मार्केट रेट पेक्षा स्वस्त द्यायचे काय. आणि हो, जमल ना ही ऑर्डर सप्लाय करायला? नाही तर कराल हात वर अशी. काय पाटील, काय रिपोर्ट आहे? कॅन एकदम बेस्ट आहे ना? पाणी टाकून बघितलं, अजिबात गळत नाही, एक चीर नाही. अरे वा. तुळतुळीत आणि गुळगुळीत बेस्ट. हा मग पाटील 300-400 कॅनची ऑर्डर देऊन टाका. हा चालेल. हा तारकुंडे, ऑर्डर फायनल. बोला, ऍडव्हान्स कितीचा करू? 10,000. 10,000? 10,000? 10,000? अहो 1,00,000 रुपये सांगतायत ते. पाटील 1,00,000 रुपयाचा ऍडव्हान्स करा. नाही कशाला साहेब, 1,00,000 कशाला? तारकुंडे. तारकर. तेच हो, 600 कॅनची ऑर्डर देतो. हो. दिवाळीपर्यंत सप्लाय करायचे काय. पाटील 1,00,000 रुपयाचा ऍडव्हान्स द्यायचा, लगेच. तसं ते पत्र देतील. हा थांबा. करा साया. तारकुंडे, आमचं कमिशन आम्ही आधीच घेऊन ठेवलं. थँक्यू. बर येतो मग मी आता. पाटील अहो, तारकुंड्यांची काय खातिरदारी करणार की नाही? समोरच्या हॉटेलमधून कोंबडं खाऊ घाला. आणि दुसरं, या कॅन मध्ये दूध द्या भरून, घरी कामात येईल ना. येतो. जय बाणगंगा. अरे तो कचरू याडा झालाय, त्याच्या बायकोचं आणि बळी पैलवानचं पोल्ट्री जमलंय ना. अरे पोल्ट्रीत ऊब मिळते बाबा. अरे लय मोठं झांगाट आहे ती. हो दादा, शिंदेने ऊस लावला ना भाऊ. अरे उचलाय जुना झाला, त्यानं त्या उत्तम शिंदेची जमीन बी घेतली 15 एकर. पोरगा तसाच चांगला आहे, जिद्दी बी आहे, पण चुकीच्या माणसाचा हात धरलाय, काय करणार. या पाटील, हो तोंड एवढं चिमणीवाणी का केलं? 1 मिनिट इकडे. उद्या ऑडिटर येणार आहेत, मग दूध संघाचं ऑडिट करायला. समजा ठीक आहे ना व का काय घोळ केलाय? नाही घोळ म्हणजे सगळं. मी बघतो काय करायचं ते, तुम्ही निघा. जय बाणगंगा. आपल्या दूध संघाची परिस्थिती फारच वाईट आहे. असं कदाचित क वर्ग द्यावा लागणार आहे. फारच वेडावाकडा खर्च केलाय हो. पण साहेब, कुठला खर्च येडावाकडा आहे हो? आता हे बघा, एका राजकीय पुढाऱ्याच्या सभेसाठी आपल्या दूध संघानं 2 लाख रुपये खर्च केलेत. अहो आता तुम्हाला माहिती आहे
असा खर्च संघाला करता येत नाही. अहो साहेब, ते राजकीय पुढाऱ्यांसाठी नवं, मग शेतकरी मेळावा होता त्यो. गेल्या वर्षी तुम्ही ट्रक विक्री दाखवली आणि ह्या वर्षी 1.5 लाख रुपये त्या ट्रकची दुरुस्ती दाखवली. हे कसं काय हो? काय म्हणतो मी? आता हे पा, शिपाई नाडे, हा, पगार 1700, होय, आणि उचल 2 लाख रुपये. अहो कधी वसूल होणार आहे पैसे? साहेब, दूध संघाला अ वर्ग मिळाला पाहिजे. अ वर्ग? तो कसा द्यायचा तो तुम्ही ठरवा. नाही 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 चेअरमन साहेब, हे होणार नाही. अहो कुठे कुठे ऍडजस्टमेंट करायची हो? करावी लागेल. पाटील, भाऊ भाऊ तयार होत आहे. द्या. अ वर्ग. हा करतो ना. चला, जय बाणगंगा. बळी माणसं प्यारल्यात, सावधगिरीनं वागायला पाहिजेत. कळलं ना? आप्पा आहेत त्यालाच. हा हे बघ, आलंच आप्पा. आप्पा बोल आप्पा. हा आप्पा. विरोधकांनी बाहेरची माणसं मागविलीत, काही गुंड बी आहेत. काय काळजी करू नका, सगळी तयारी केली आहे. दगापटका होणारी शक्यता आहेच, काय टेन्शन घेऊ नका. सुस्वागतम. आपल्या कारखान्याचे चेअरमन साहेब, आप्पा, या कारखान्याचे सर्व संचालक, सभासद बंधू, हितचिंतक व कामगार, आज आपल्या सर्वांचं मी स्वागत करीत आहे. सर्वांना विनंती करतो की ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात व शांततेत पार पाडावी. आणि मी आता सभा वृत्तांत वाचून दाखवतो. टाइमपास करू नका, वाचू नका, पुढे चला. ठीक आहे. तुमच्या समध्यांच्या इच्छेचा मी मान राखतो आणि मागच्या सभेचं प्रोसिडिंगचं वाचन आहे ते मी थांबवायला लावतो आणि सभेला पुढे सुरू करायला सांगतो. ठराव क्रमांक 1 ते 5 ठराव मंजूर आहे का नाही? मंजूर आहे. कोणताही ठराव 9 वाजता मंजूर होणार नाही. तर प्रत्येक ठराव मताला पडलाच पाहिजे. काय म्हणजे? अरे काय खबर? हे बघा, अशा किरकोळ ठरावासाठी जर आपण चर्चा करत बसलो ना तर आपल्याला रात्र पुरायची नाही. कारभार चालणार नाही. अरे आम्ही काय येडे आहे का? हा? ठराव मताला पडला पाहिजे. खाली बस. सभा ऐकायला का बसायला आलोय? अरे कळत नाही का तुम्हाला? गोदे, हे घे पाणी आण, यायला पाठव. हा हे घ्या पाणी. आप्पा भेटला होता. बरं मग पाहिजे होती परवा. समध्या मानवात दादा असा घरा फिरत होता, नजर ठरत नव्हती. अगं बाई. हा, पोपटरावची तानादेवीची माणसं काय ठोकून काढले त्याने. आप्पा निघाला होता काल, मग मला पाहायला गाडीतनं उतारलं. जवळ येऊन म्हणलं,
ना आता तुझा दादा हिरा आहे हिरा. आपल्याला काय पाहिजे आणखी हा? तसं आपा कुणासाठी थांबत नाही बरं का, मला मानतो. असं म्हणाले आप्पा. मग माझा दादा पहिल्यापासून गुणाचाच आहे. तुझा एकटीचा नाही, माझा बी आहे. जावा तिकडे. किती वेळ आहे लग्नाला? 1.5 महिना. 1.5 महिना. द्या टाळी. तानाजीराव, तुमच्या मुलीचं लग्न झोकाट होणार. होणार. लग्न झोकात होणार बाळबा. हा म्हणजे तुम्हाला सगळी परिस्थिती माहितीच आहे. कसं होणार देवालाच माहिती. आणि परत या लग्नाला सीएम येणार, अख्खं मंत्रिमंडळ येणार. कसं होणार हो बाळबा, कसं होणार? तानाजीराव, सीएम काय पीएम बी येऊ दे की. मला सांगा, आपल्या संघाच्या डेअरीचं 15 दिवसाचं पेमेंट किती निघतं? असल 25-30 लाख नक्की. मारली तानाजीराव, आपण कुस्ती मारली. काय 15 दिवसाच्या पेमेंटला टांग मारायची आणि मग पैसे आले की याला थोडं त्याला थोडं असं करून मागचं पेमेंट काढून टाकायचं. लय भारी. लग्न झोकात होणार. जय बाणगंगा. बाळबा, डोक्यावरचं खांद्यावर आलं बाबा. मी निघालो तो 24% पैसे घ्यायला. चला, लग्न झोकात होणार. बरं, निघू का मी? का मला जरा दवाखान्यापर्यंत सोडवायला सांगा ड्रायव्हरला. आता मला नाही हो तानाजीराव, आपला तो रवी माजवे काल ऊस आवळताना पाय घसरून पडला. लोखंडी शिडी डोक्यात घुसली, कमर खाली पार लुळ पडलंय. येतो जाऊन. नाही तुम्ही बसा. ते गेले रा मारत्या त्याला घेऊन पुण्याला. मारत्या ला मार उतरा अप्पा हो. हा, पुण्याला घेऊन गेलंय. चला, म्हणजे दवाखान्याचा खर्च वाचला. बरोबर आहे. लागा, लग्नाच्या तयारीला लागा. आप्पा, 4-5 दिवस झालं वाट बघते मी तुमची. शेवटी मीच आले इथं. अहो काय माझ्या मागं काय एक झंगाट आहे का सांगा? ते दवर काय, ती भाषण काय, तुम्ही बोला. 70,000 बिल झाले हो. माझ्याकडे कुठे कवडी पण नाहीये. आप्पा, त्यांच्याकडे बघवत नाही हो. पेशंट कसा आहे? त्यांच्यात काय सुधारणा नाही बघा. तुम्ही म्हणालात म्हणून त्यांना पुण्याला आणलं. तेवढं बिल दिलं असतं तर त्यांना गावी घेऊन जावं म्हणते. ऊन पडले, कोरड पडली असेल, घ्या. ते काय द्यायचंच किंवा आपण काय नाही म्हणतोय कोण. त्यांची लई काळजी वाटते हो मला आप्पा. घ्या घ्या, मला आता तुमची वाटायला लागली बाई. घ्या बघ, घेऊन टाक. रडायचं नाही, आम्ही आहे नव तुमच्या पाठीशी. एकदा म्हणलंय नव, आम्ही आहे म्हणलंय नव. हा, घ्या गोमा, घ्या गोमा, घ्या. दादा, दादा. अरे तुळशी, बर कुठं होता इतके दिवस? मी एका जागी नव्हतो, पाहुण्या रावळ्यांकडे फिरलो. दादासाहेबांनी सांगितलं होतं गावात दिसू नगस, नाही तर चिंध्या होत्याल, म्हणून नाही आलो. असं होय. हो दादासाहेब,
तुलसी आला. दादा काय रे कसं आता भ्याचं कारण नाही ना. अरे आता भ्यायचं अजिबात कारण नाही. तानाजीराव खुश आहेत. अरे पुरीचं लगीन थाटामाटात उरकलंय मुंबईत त्यांनी. म्हणजे आता समजा निवडलं. निवाळलं बाबा, निवाळलं. आणि आता दोघांना बी तुझी गरज आहेच की. कारखान्याचं इलेक्शन लागलंय. आबा मी जाऊन येतो वाईस. दादा अरे अरे काय करतोस? तू हा लाख मोलाचा सल्ला दिला. तानाजीरावची माणसं सालभरापासनं कुऱ्हाड घेऊन मागं होती. तुझ्यामुळं जीव वाचला. हे बघ तुळशा, आता या टायमाच्या इलेक्शनला जरा घबरा. हा आबा मी जाऊन येतो. तुळशा तू तू चाहे तसे जाऊ नकोस. आबा गेलो मी. आप्पा एक तर शेंडी तुटल नाही तर पारंबी, पण कारखाना हातातून जाता कामा नाही. नाही जाणार म्हणजे नाही जाणार कारखाना. तुम्ही समजे कामाला लागा. वाड्या वस्त्या पिंजून काढा. घडणारी बारीक बारीक गोष्ट आमच्या कानावर आली पाहिजे. पण आप्पा समधी माणसं म्हणतात इतर कारखान्यापरीस आपला भाव कमी का? का सांगतो की सभेत सांगतो, घाबरू नका. आणि तुम्ही गेल्या 5 वर्षात आप्पांनी कारखान्याचा कसा विकास केला, गरीब शेअर होल्डर्सना कसा दिलासा दिला. रवी माजवेच्या हॉस्पिटलचा खर्च असेल, त्याची बायको लता, तिला दिलेला आधार. आप्पांनी या कार्यकर्त्यांसाठी, कामगारांसाठी दिवसाची रात्र केली, रात्रीचा दिवस केला. या सगळ्या गोष्टी एकमेकांना सांगा. आपल्याकडे अजिबात येळ नाही बरं का. तर मंडळी आप्पाच्याच भाषेत सांगायचं झालं तर मिळाला मौका. या टायमाला पोपटराव बरोबर तानाजीराव असणार. असं अरे मग भारी पडणार त्यांना. अरे मला सांग आपण एवढा पैसा आहे का तानाजीरावांकडे? हा अरे सोड रे. काय जावय कोण आहे त्याचा माहिती? कोण आहे? अरे महसूल मंत्र्यांचा पुतण्या. हा आप्पा तानाजीरावांच्या रॅलीला दणक्या प्रतिसाद होता बरं का. म्हणजे आपल्या विरोधकांनी चांगली तयारी केलेली दिसते. यावेळी तानाजीरावांच्या डोक्यावर महसूल मंत्र्यांचा हात आहे. मी काय म्हणतो, तानाजीरावांना आपल्याकडेच वडलं तर. दादा दूध आणि साखरेची युती होईल आणि झाली तर टिकल का? टिकली पाहिजे भाऊ, म्हणजे तिसरी शक्ती उभी राहणार नाही. दूध घ्या. नाही नको. तुमच्या ना आमच्या 2 गटात मिळून एक पॅनल करावा अशी आप्पांची इच्छा आहे. बर आता सीटांचं वाटप तुम्ही दोघं मिळून ठरवा. ठीक आहे, मग कार्यकर्त्यांशी बोलतो आणि मग सांगतो. चालेल. हा भाऊ, तुमच्यासाठी हे अटल बिहारी वाजपेयींच्या कवितांचं पुस्तक आणलं होतं प्रेझेंट म्हणून. वा 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 वा. वाजपेयी म्हणजे ग्रेट माणूस ना. बर येतो भाऊ. हा असू दे. का रे, तू आप्पाचा माणूस आहेस ना? आप्पाचा माणूस आहेच मी, पण आप्पा इतकंच तुमच्या कर्तृत्वाला मानतो भाऊ मी.
अहो, विरोधी पक्षात असलं तरी तुम्हाला सलाम करताना अभिमान वाटतो आपल्याला. अहो, तुमच्या रूपानं आज या तालुक्याला अष्टपैलू नेतृत्व मिळालंय हे कोणी नाकारूच शकत नाही भाऊ. येतो भाऊ. भाऊ आपण काय सांगू? सोमवारी मीटिंग करून टाकू लोणावळ्यात. चालेल चालेल भाऊ. येतो येतो भाऊ. या. बोला तानाजीराव, तुम्हाला किती जागा पाहिजे? कमीत कमी 10 जागा तुम्ही आम्हाला द्यायलाच पाहिजे. इतक्या? अहो, टोटल जागा 21 आहेत. त्यातल्या तुम्हासनी 10 दिल्या तर आमच्या कार्यकर्त्यांना काय सांगणार? ते ठीक आहे, पण मग तुम्ही आम्हाला किती जागा देणार? 7. प्रत्येक गटातला 1. आमची एक अट आहे, तुम्ही दिलेले उमेदवार आम्हाला पास झाले पाहिजे. तानाजीराव, आपण 2 दिवसांनी विचार करून सांगतो असं सांगा. बघा, विचार करून रुचलं तर. आता कुठं निघालाय? मुंबई. बाबा पाहिलं ना किती वाकलाय त्यो. अरे कुठं गेली त्याची मस्ती मिजाज? आता आपण किती गंमत करायची ते आपणच ठरवायचं. काय दादा, आपली 7 सीटांची आणि ब गटातील 1 सीटेची 8 सीटांची खेळी कशी काय वाटली? एकदम मी गंमत करायला जाल आणि गंमत तुमची होईल. काही झालं तरी तो कारखान्याच्या सत्तेवर आहे. सध्या तरी त्याचं पारडं जड आहे. अहो, मी काय म्हणतो, किती जागा देतोय तू? 10 जागा तानाजीरावला द्यायचं म्हणजे सापाच्या बिळात हात घालून बसण्यासारखे आहे का नाही? त्यांना 10 जागा दिल्या त्यांनी 1 संचालक फोडला म्हणजे ते भाऊ म्हणतात ना आपण अल्प म्हणतात. एकदम बेस्ट. नाही, आपण घेणार तर 10 जागा घेणार. दुसरी गोष्ट, तुम्ही संचालक म्हणून जी नावं द्याल ती निवडून आल्यानंतर तुमची राहणार नाहीत. आपण त्याला कॉलर घेणार. कामगारांनो, मतदारांनो, तुम्हा समजेसनी ठाव आहे, कारखान्याची निवडणूक आली, चांगले बियाण्याची पेरणी केली की कसं येतं पीक? भरघोस पीक येतं. तसं ह्या कार्यक्रमाला लावणीनं सुरुवात केली की मतांचं पीक सुद्धा भरघोस आलं पाहिजे. लक्षात ठेवा, विजय आपलाच आहे. मदमस्त मदहोश आज मी, नका नजर टाकू माझ्यावरती, होईन तुम्हावर बहाल मी. उतारा जोशात होऊन द्या, दाजी उतारा जोशात होऊन द्या.
पाटाच झुळझुळ पाणी अंगाच जळतय ज्वाली त्यात पोटाच झुळझुळ पाणी मातीच्या वासात सूर्यांच्या घोसात मातीच्या वासात सूर्यांच्या घोसात जमू जरास येऊन द्या उतारा जोशात होऊन द्या होताची उतारा जोशात होऊन द्या उतारा जोशात होऊन द्या रदाजी उतारा जोशात होऊन द्या उतारा जोशात होऊन द्या होताची उतारा जोशात होऊन द्या गार अंगाला झुंतो या वारा ओल्या मिठीत चिंब शहारा गार अंगाला झुंतो या वारा ओल्या मिठीत चिंब शहारा लपत छपत गुपित झपत लढवून खुशीत उतारा जोशात होऊन द्या होताची उतारा जोशात होऊन द्या उतारा जोशात होऊन द्या रदाजी उतारा जोशात होऊन द्या उतारा जोशात होऊन द्या होताची उतारा जोशात होऊन द्या नजरेत माझ्या इश्काचा ठसका भटकात माझ्या मदनाचा हिसका नजरेत माझ्या इश्काचा ठसका भटकात माझ्या मदनाचा हिसका लाडीन गोडीन प्रेमाच्या ओढीन लाडीन गोडीन प्रेमाच्या ओढीन रातीला शेकोटी होऊन द्या ना उतारा जोशात होऊन द्या होताची उतारा जोशात होऊन द्या उतारा जोशात होऊन द्या रदाजी उतारा जोशात होऊन द्या उतारा जोशात होऊन द्या रदाजी उतारा जोशात होऊन द्या उतारा जोशात होऊन द्या होऊन द्या उतारा जोशात होऊन द्या होताची उतारा जोशात होऊन द्या उतारा जोशात होऊन द्या होताची उतारा जोशात होऊन द्या अभिनंदन अप्पा. आभारी आहे. पण तुम्ही म्हणाला तेच बरोबर. 5 मताने किंवा 100 मताने पराभव ते पराभव. पण लक्षात ठेवा तानाजीराव, हा बी सत्याचा विजय आहे बरं का. कसो आगे बढ़ो हम तुम्हारे साथ कसो ये लोग काय ये काय दादो दादा शिंदे आगे बढ़ो चल 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 मी चपाती व्यवस्था करते अगं बाय रमेश हम तुम्हारे साथ हैं शेतकरी पहला
दादा अहो घरात माणसं मावना ती किती दिवस असं अवघडून बसायचं म्हणतोय मी. मग काय अहो बांधा की आता बघला आबा आप्पाचं दादाशिवाय पाणी हालत नाही बरं का. दादा तुम्ही आता साखर कारखान्याचं डायरेक्टर झालात आम्हाला लय अभिमान आहे तुमचा. काय एवढी पळपळी लावली. सांगतो ना बाळवा या सहकार क्षेत्रामध्ये आता काय अर्थ राहिला नाही बघा. म्हणजे द्रौपदी सारखी गत झाली या. लढायचं तुम्ही आणि हक्क सांगायचं 4 जणांनी. बरोबर आहे की. या हा एक ना धड 12 भानगडी याची मनधरणी करा, त्याला खायला घाला, याला प्यायला द्या, अनवर पुन्हा यांची कुत्र्यासारखी टांग आहे ती आहेच. बाळबा माझ्या डोसक्यात 4 प्रकल्प आहेत. एक डिस्टिलरी हा डिस्टिलरी म्हणलं की 5-6 कोटी लागतील. 5-6 कोट बाबा हिला जास्त रक्कम होती हो. तानाजीराव लग्नाच्या येळाला 30 लाखाची चोरी केलीस की आज. तवाची गोष्ट वेगळी होती, आताची गोष्ट वेगळी आहे. महसूल मंत्री आपलं पाहुणं आणि आपण भावी आमदार. तरी मी 5-6 कोटी म्हणजे बाळबा ते दिल्लीची NCDC नावाची कंपनी आहे ना, त्या असल्या प्रकल्पाला पैसे पुरवते. म्हणजे पुन्हा कोऑपरेटिव्ह सहकार. नाही तसलं काही नाही. या टायमाला सगळे शेअर होल्डर घरातले मेंबर असतील, बाहेरचं कोणी बीत नाही. म्हणजे वरनं कोऑपरेटिव्ह आणि आतनं प्रायव्हेट. वा लय भारी. काय झालं का रजिस्ट्रेशन? नाही भाऊ तो रांजण्या गावाला निघून गेलाय. गावाला निघून गेला? हो मारली ना थक. ABCD कधी येणार तो गावाहून? 2 दिवसांनी. पाटील फोन लावा त्याला. वाटलं होतं गोची होणार म्हणून. हे 12 बोड्याचा. हॅलो रांजणे साहेब, 1 मिनिट. हा भाऊंशी बोला जरा. अहो रान्य साहेब असं काय करताय? अहो तुम्ही संस्थेचं रजिस्ट्रेशन करून देणार होतात आज. सहकार सचिव अचानक आल्यामुळे मला यावं लागलं. 2 दिवस तरी मला इथून हलता येणार नाही. 31 मार्चला जर रजिस्ट्रेशन झालं नाही तर सगळं घोळ होईल ना. 5 कोटीचं नुकसान होईल. सॉरी तानाजीराव, मी काहीच करू शकत नाही. कारण मुख्य रजिस्ट्रार ते माझ्याजवळ आहे आणि ऐन वेळेनंतर त्यात काही बदल करणं मला जरा कठीण वाटतंय. एक काम करा साहेब, मी तिकडे येऊ का? समधी कागदपत्र घेऊन येतो मी, तिथं रजिस्ट्रेशन करून द्या. अहो भाऊ, तालुक्याची जी प्रकरणं असतात ना तर तिथलेच शिक्के त्याच्यावर पडावे लागतात. पण तसं ते माझे शिक्के मी बरोबर आणलेले नाही. साहेब शिपायाला कुलूप उघडून शिक्के मला द्यायला सांगा ना. सॉरी तानाजीराव, कारण कपाडाची किल्ली माझ्याकडे आहे आणि मी ते काम करू शकत नाही. येऊन बेटा. हो हो या भाऊ या. नमस्कार. बरं कुठल्या कपाटात ठेवतो शिक्का तुझं साहेब? ह्या कपाटात. उचला रे कपाट. साहेब 2000 आहेत, समजे वाटून घ्या. सांच्याला हे कपाट जागेवरती येईल. काय पाहुणं सांगितलं कळायला तुला? अरे तू विरोध का नाही केलास त्यांना? अहो साहेब, त्यांचा मार ठाव नाही तुम्हाला, नाहीतर असं बोलला नसता तुम्ही. रांजणे आहेत का? भाऊसाहेब आले म्हणून सांग. जयसिंग आज काम व्हायला पाहिजे. नाही केलं तर उचलून घेऊन जातो की त्याला. जय बाणगंगा. नमस्कार. रान्य साहेब म्हटलं भेट होती की नाही, बरं झाला भेटलात. कागद आणलेत तेवढं आपलं. भाऊ त्याचा काय बी उपयोग होणार नाही आता, कारण शिक्के माझ्याकडे नाहीयेत. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं. अहो रान्य साहेब
तो टेम्पो बघितला का? बघितलं की त्याचं काय? नाही, तो टेम्पो त्यातलं कपाट. हा, कपाट बघितल्यासारखं वाटतंय खरं. बरोबर आहे, पाहिलंच आहे. अहो तुमचंच आहे ते कपाट. हा, एक काम करा, पटकन जावा, किल्लीनं कपाट उघडा, शिक्के काढा, शिक्क मारा, सह्या करा. अहो सांच्याला तुमचं कपाट तुमच्या ऑफिस मध्ये जागच्या जागी. काय बरोबर आहे की नाही? हो राणे साहेब, सह्या करताय ना व? हा? हो भाऊ, एक बोलू का? हा? तुमची खरी गरज केंद्रातच आहे बर का, इथं नाही. आपणवर बाजी तुम्हीच मारणार बघा. बर बर बर, हा तेवढं बघा लवकर. नाही नाही कोठारी साहेब, या असलं काम फक्त तुम्हीच करू शकता बरं का. म्हणजे साधी सुधी नाही, 20,000 क्विंटल साखर एक्सपोर्ट करायची ऑर्डर तुम्ही आणली. आम्हाला काहीच फायदा नाही. म्हणजे मौका मिळणार नाही तर चौका मारणार कसा? चौका कसा मारायचा मी सांगतो. साहब आप थोड़ा सा रिस्क ले सकते हैं. हाय का कोठारे साहेब, या अप्पाचं दुसरं नाव रिस्क आहे. वेरी गुड. अपा साहब, प्लान ये है कि हम अपनी शुगर किसी फॉरेन कंपनी को सप्लाई करेंगे, लेकिन वो उतरेगी कलकत्ते में. तर सरकारला काय सांगणार? अरे डोंट वरी, एक्सपोर्ट सर्टिफिकेट कंपनी से हम आपको दिलवा देंगे, लेकिन हमारा सारा माल फॉरेन कंट्री की जगह हिंदुस्तान में बिकेगा. मेरे हिसाब से हर किलो पे आपको 12 से 14 का मुनाफा होना चाहिए, लेकिन कम से कम 10 रुपए का मुनाफा तो जरूर होगा. इसका मतलब पूरे लॉट पे आप एक ही बार में 50 लाख रुपए बनाएंगे. 50 लाख एका लॉटला? यस, 50 लाख. पण ते कसं शक्य आहे? अप्पा साहब देखिए, जो शुगर पे ड्यूटी लगती है वो माफ हो जाएगी और वही हमारा मुनाफा है. लेकिन एक बात है, आपको ये डायरेक्टर बोर्ड को समझाना पड़ेगा. मेरा मतलब है पटाना पड़ेगा. त्यांचं सोडा हो, त्यांचं काय घेऊन बसला? हाडकानी बाटली दिली की गप पडत्यात. 2-4 लाखाचा खेळ. तुम्ही करा तुमचं ते एक्सपोर्ट का काय ना मग. अप्पा साहेब, आता गावला मौका, मारा चौका. बस बस बस, आण रे, हे आण दादा. बस 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 बस. माझ्या बंधू भगिनीनो, आज खरोखरी सोन्याचा दिवस आलाय. माझ्या शेतकरी बांधवानं जो ऊस पिकवला त्याची साखर परदेशात चालली आहे, परदेशात. माझे सगळे शेतकरी बांधव आहेत, कामगार आहेत, माझे डायरेक्टर आहेत. त्यांनी केलेल्या कष्टाला हे गोड फळ आलंय. आता माझा जो शेतकरी आहे त्याची साखर परदेशात जाणार आहे. कोण पाठवणार आहे, मदत कोण करणार आहे? आपलं कोठारी साहेब करणार आहे. कंचा बी मोबदला न घेता करणार आहे. आता माझ्या शेतकऱ्यांना, माझ्या कामगारांना आणखी एक गोष्ट सांगायची आहे, तुमच्या फायद्याकरता सांगायची आहे. ती म्हणजे साखर कारखान्याबरोबर आपल्याला डिस्टिलरी चालू करायची आहे. आणि मग डिस्टिलरी चालू केली की मळी म्हणा, अल्कोहोल म्हणा, कंट्री लिकर म्हणा, हे इकलं की जास्त पैसे घावत्यात. माझा शेतकरी श्रीमंत होणार आहे. वाढवाट माझ्या शेतकरी मित्रांकरता टाळ्या वाजवा. पण काय हो कार्यक्रमात तुम्ही एवढं गुपचूप होता?
काय तब्येत बरोबर नाही का काय? नाही नाही तसं काय नाहीये. एमडी साहेब खरं सांग का, आपणसारखा असं जग नेताच नाही, सतत शेतकऱ्यांच्या विकासाचा ध्यास. थांबवा. काय झालं एमडी साहेब, का थांबलोय आपण इथं? दादा, एक गोष्ट बोलायची आहे. आप्पासाहेब दिसतात तसे नाहीयेत. तुम्ही खूप सेन्सिटिव्ह आहात, त्यामुळे तुम्हाला काही गोष्टी समजणं अत्यंत गरजेचं आहे. कारखान्याच्या खूप गोष्टींमध्ये भ्रष्टाचार होतोय. गोडाऊन मधले छोटे मोठे बेरिंग, भंगार मालाची विक्री, बारदानाची खरेदी. पण ह्या गोष्टीतून होणाऱ्या कमाईबद्दल मी काही बोलणार नाही. अहो, हे म्हणजे चेअरमनच्या तंबाखूचा चुना आहे फक्त. म्हणजे एमडी साहेब, तुम्हाला असं तर नाही ना सुचवायचं की ही आता साखर एक्सपोर्ट किंवा आप्पा डिस्लरी विषयी जे काही बोलत होते ते शेतकऱ्याच्या विकासाच्या ऐवजी काहीतरी त्यात वेगळंच काळबेर आहे? दादा, महाराष्ट्रातील सर्व सहकारी साखर कारखाने आहेत, जिथे जिथे या डिस्टिलरीज आहेत ना, म्हणजे अर्कशाळा, त्या भ्रष्टाचाराचा अर्कयत अर्क. रिकाम्या बाटल्यांच्या खरेदीमध्ये सुद्धा भ्रष्टाचार होतो. मळीपासून निघणाऱ्या अल्कोहोलच्या रिकव्हरीमध्ये सुद्धा कमी जास्तपणा दाखवता येतो. मग निघाली ती जास्तीची मळी सगळी चेअरमनच्या बापाची. मळी विक्रीचं धोरण राज्य सरकार ठरवतं. मळीपासून निर्माण केल्या गेलेल्या अल्कोहोलच्या या लॉबीमध्ये खूप मोठी लोक सक्रिय आहेत. डिस्टिलरीचा सगळा बिझनेस हा कागदोपत्री तोट्यामध्ये दाखवला जातो. मला एक सांगा दादासाहेब, दारूचा गुत्ता चालवणारा माणूस सुद्धा लक्षाधीश होतो, तर शास्त्रोक्त पद्धतीनं चालवलेली डिस्टिलरी तोट्यात कशी जाईल? हा? आणि या सगळ्या गोष्टीमध्ये ऊस उत्पादक शेतकरी मात्र मारला जातो. आणि यात अबकारी खात्यातील काही भ्रष्ट अधिकारी सामील आहेत. त्यांना चेअरमननी हाताशी धरलाय. लाखो रुपयांचा अबकारी कर बुडवतात, बाटल्या तशाच बाहेर काढतात. तुम्हाला गंमत सांगतो दादा, हे अधिकारी स्वतः ट्रक बरोबर जातात माल पोचवायला. चेअरमन, अधिकारी, दुकानदार सगळे करोडपती होतात. पण मग हे सगळं कुणाच्या डोळ्यावर कसं येत नाही? सगळे चोर. तुम्ही आम्ही भाऊ सगळे मिळून खाऊ. माफ करा दादासाहेब, जास्त काही बोललो असेल तर. पण खरं सांगतो, मी जेव्हा इथं आलो ना तेव्हा सज्जन होतो. पण या लोकांच्यात राहून राहून कधी चोर झालो ते माझं मला सुद्धा कळलं नाही. पण बरं वाटलं आज तुमच्या जवळ मन मोकळं केलं. चला निघूयात. दादा, मार्केट कमिटीची यंदाची निवडणूक जरा अवघडच जाणार आहे. पैसा बी लई खर्च होणार आहे. गेले 10 दिवस मी बारकाईनं विचार करतोय. पैसे, ताकद समजच वाया जाणार आहे. शिवाय मतदारांना मॅनेज करा. मी म्हणतो निवडणुकीच नको. आप्पा, निवडणूक लढवायची. तुम्ही फक्त मागे उभा राहा. तुम्हाला 5 पैशाची तस्ती देत नाही. सगळं मी सांभाळतो. तू कसं करणार? काय अवघड नाही, तुम्ही फक्त हो म्हणा. नाही नाही नाही, मी नाही म्हणत नाही. आशीर्वाद मिळाला. हा, जायला एक कालचं पोर
गरीबा घरचं माझ्या पायाशी बसणार. आज मार्केट कमिटीला पॅनल टाकते काय? नाही जमणार दादा. मार्केट कमिटीला मीच पॅनल टाकतोय. भाऊ, अहो डिग्री घेतल्यावर पुन्हा 10वीच्या वर्गात कशाला बसताय? म्हणजे अहो तुमची ग्रेड खरं आता आमदारकीची, आणि माझ्या माहितीप्रमाणे तुमचं आमदारकीचं तिकीट सुद्धा कन्फर्म झालंय. बरं, दुसरी गोष्ट अशी की या मार्केट कमिटी इलेक्शनला आप्पा नाहीत, मी स्वतः पॅनल टाकतोय. जर मी हारलो तर लोक म्हणतील तानाजीरावांच्या समोर हारला, पण जर का तुम्ही हारलात तर म्हणतील खालच्या पोरांना हरवलं. पक्षश्रेष्ठींकडे चुकीचा मेसेज जाईल. आमदारकी निरीक्षकांना वाटेल की हा माणूस मार्केट कमिटी जिंकू शकत नाही, तर आमदारकी काय जिंकणार? त्यामुळं 99% आप्पांची वर्णी लागेल. त्यामुळं मार्केट कमिटी बिनविरोध होऊ द्यात. तुमच्या 4-5 सीटा, माझ्या 7-8 सीटा, मी चेअरमन. त्याला मला काय फायदा? अहो आमदारकीला मी तुमच्या मागे उभा असेल ना. काय गॅरंटी? भाऊ, इतकी वर्ष तुम्ही मला ओळखताय, आता तुम्हीच ठरवायचं. येतो मी. दादा, मार्केट कमिटी बिनविरोध. येतो. दादा, आमदारकीचं तेवढं जय बाणगंगा. वार माझ्या वागा. नाव राखलंच माझं. चेला शोभतोस बरं का. घरी गेलतास? नाही, आधी माझ्या देवाचं दर्शन घ्यायला आलो. जाईन. जावा. कसं जाणार? पैलवानची मोटरसायकल आहे ना, त्याच्यावर जाईन. काय दादा, अहो आता तुम्ही दादा साहेब झाला, आता मोटरसायकल बिकल नाही जमणार. गाडीतनं जायचं. आज माझ्या गाडीतनं जायचं बरं का, फक्त आजच. उद्या स्वतःची गाडी घ्यायची उद्याच. अहो दादासाहेब असं काय करता? कारखाना तर तुमच्या मागं हाईच. जिल्हा बँकेतनं उचलायची. कळलं का गड्या? जावा जावा. थँक्यू. तुम्ही दाखवलेल्या विश्वासाबद्दल धन्यवाद. हो, नक्कीच साथ. काय म्हणते नवी पहाट? नाही म्हणजे तुमचा सूर्य तसा कवा जगावलाय म्हणा कर. तुमचे चुलत भाऊ अजितराव आलेत. दे पाठवून दिलात. धुंडी तात्या बोला. कळसुबाई महिला बचत गटाचं आज संध्याकाळी 6 वाजता उद्घाटन आणि उद्या सकाळी 10 वाजता नाथा ॲग्रो एजन्सीच्या आपल्या कंपनीचं उद्घाटन. लक्षात? ये अजित.
बैस. झालं का मोकळं घर? नाही दादा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याला समजावून सांगितलं, पण तो काय करायचं ते करा म्हणतोय. त्या घरात दुसरे कोणी भाडे करू? नाही दादा, रोंगे बिल्डरनं तो प्लॉट लवकर खाली करून मागितलाय, नाहीतर ॲडव्हान्स परत करावा लागेल. बरं, पैसे देतो म्हटल्यावर काय म्हटलं? दादा, तो भुंजेला 12चा आहे. पैसे तर सोडाच, उलट शिव्या देतोय, कोर्टाची भाषा करतोय तो. म्हणजे तो भुंजा मुंज्याहून घरात बसलाय. बघतो मी काय करायचं ते. जातो. तात्या, या मुंजाबाला निवद नारळ करावाच लागेल. कोंबडं बिंबडं उतरून टाका त्याच्यावर. पण काय म्हणा गाड्यांनो, दादानी मार्केट कमिटी जिंकली आणि आपल्यासारख्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला. त्याला बोलला अगदी बरोबर. या गावचं नशीब चांगलं, आपल्याला एक चांगला नेता भेटला. आता खरं सांगू का, आपल्या गावचे दोन्ही नेते बी दादबाला मानत्यात. आपसनी तर केवढा आधार मिळालाय. आता तानाजीराव बी दादाच्या निर्णयाला वहीच म्हणतात की. क्या बात आहे दादा, क्या बात आहे. परवा तर तुम्ही कमालच केली बघा. अहो, पक्षश्रेष्ठींबरोबर आलेल्या जवळपास सगळ्या माणसांच्या तोंडावर तुमचं एकट्याचं नाव बोलत होतं बघा. दादा, आता आमदारकीचं बघा. हॅलो, मी संग्राम शिंदे बोलतोय. दादा, मारुतरावला आणि तानाजीरावला आमदार होऊ देऊ नका. या मारुतरावानं कारखान्याची वाट लावली, शेतकऱ्यांची थोडधाण केली, गावात लेखी सुनांवर बलात्कार केलेत. आपण जरा नंतर बोलूया, चालेल? ठीक आहे दादा. हा, बोल. तानाजीरावच्या संघातलं सगळं दूध नासलंय. तुमच्या टेबलावर एक पाकिट आहे, त्यात तानाजीराव आणि मारुतरावच्या भ्रष्टाचाराचा सातबार आहे. मारुतरावानं कारखान्याच्या ऊसाची पारची पड केली. नाही दादा, मी पुराव्याशिवाय बोलत नाही. 3 वर्ष झाली मी दोघांच्या मागं होतो. आता हे सगळे पुरावे मी मोठ्या विश्वासानं तुमच्या हाती सोपवतोय. या दोघांना जनतेसमोर उघडा करा. तू जर हे सांगितलेलं सगळं खरं असलं तर तिथं आप्पा असू देत नाही तर तानाजीराव. या तालुक्याच्या भल्यासाठी मी त्यांना सोडणार नाही. कदाचित तुझ्यामुळे नव्या युगाची सुरुवात होणार असं दिसतंय. थँक्यू. 2च दिवसात या VCDच्या 1000 कॉपीज काढतो आणि प्रत्येक घरात पोचेल अशी व्यवस्था करतो. गांधी, नेहरू, यशवंतरावाच्या या देशाला आता आपण तरी वाचवलं पाहिजे. पण काय म्हणा आप्पा, पूर्वीचं राजकारण बुद्धिबळावानी खेळलं जायचं आणि आताच क्रिकेटवानी. ज्याला मिळतो मौका तोच मारतो चौका. बरं आप्पा,
आपण दोघं बी एकाच पक्षाची, तरी सुद्धा हे असं कसं घडलं?